आजचा व्हिडिओ भावूक असणार आहे. विषयाकडे दुर्लक्ष नाही करता येणार. तुम्ही हा व्हिडिओ स्किपसुद्धा करू शकता. कोणतीच जबरदस्ती नाही आहे. अधिकार हा छोटा शब्द, पण त्याचे परिणाम किती मोठे होतात ना. आपल्याला सांगितलं जातं अधिकार मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. पण जर न मागता अधिकार नाही भेटला तर त्यासाठी तोंडातून शब्दसुद्धा काढू नये का? मुख गिळून गप्प बसावं का? आजही कित्येक महिलांना, मुलींना त्यांचे अधिकार नाही मिळत. समाजाला समंजस मुलगी किंवा महिला पाहिजे. समंजस म्हणजे नेमकं तरी काय? शांत असणारी, कमी बोलणारी, सगळ्यांचं सगळं काही ऐकून घेणारी, समजून घेणारी. पण तिला कोण समजून घेणार? मोठ्यांच्या किंवा नवऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे वागणारी. तेव्हा ती आदर्श मुलगी किंवा पत्नी ठरते, सर्व गुण संपन्न. पण काहींच्या नशिबात ते सुद्धा नसतं. सर्व काही करूनसुद्धा बोलणी खावी लागतात. तू काय केलं आहे आमच्यासाठी, हे असं कानी पडतं. पण जर महिला, मुलगी प्रश्न करायला लागल्या, आपल्या आत्मसन्मानासाठी बोलू लागल्या, अधिकार मागू लागल्यावर तीच महिला किंवा मुलगी उद्धट ठरते. आईवडिलांनी काय शिकवलं नाही का? जास्त बोलू नको, ही काय संसार करणार, मॅच्युअर नाही आहे, सायको आहे, हे असे टॅग दिले जातात. तेवढंच नव्हे तर समाजसुद्धा तिच्या विरोधात जातो. मी त्या महिलांबद्दल बोलतच नाही आहे जे कायद्याचा दुरुपयोग करतात. पण आजही अशा कित्येक महिला आहेत, त्या घरचे किंवा समाज काय बोलेल, मी कुठे जाणार हा विचार करून सगळे अन्याय सहन करतात. आपल्या आत्मसन्मानासाठी आणि अधिकारासाठी नाही लढू शकत. पण मला नाही समजत अधिकार का मागावा लागतो, का लढावं लागतं? लग्न झाल्यावर नवऱ्याकडे पैसे मागितले तर आजही कित्येक जण लगेच पैसे देत नाही. का पाहिजे? हां, देतो, नंतर, उद्या, परवा. जर ती मुलगी तिचं घर सोडून तुमच्यासाठी तुमच्या घरी येते, मग तुम्ही तिची नीट काळजी, जिम्मेदारी का नाही घेऊ शकत? जर मुलीने संपत्तीत हिस्सा मागितला तर ती का वाईट ठरते? कायद्याने तिला अधिकार दिला आहे तर तुम्ही कोण त्याला नाकारणार आहे? घरातलं ती सर्व काम करते, पण तिचं मत विचारात घेतलं जात नाही. तुला काय समजतं, तू गप्प बस, तुला नाही जमणार, याहून ही विचित्र बोललं जातं. ज्या देवीची पूजा करतो ती देवीसुद्धा ही एक स्त्री आहे ना. मग हाडामाशाच्या स्त्रीला तुम्ही का कमी लेखता? तिला मान सन्मान देण्यामध्ये का चुकता? तिच्यावर हात कसा काय उगारू शकता? तिलाच अपशब्द कसे काय वापरू शकता? स्त्रीला मान सन्मानसुद्धा सहज मिळत नाही. जर नवऱ्याचे बाहेर कुणा दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध असेल तरीसुद्धा चूक बायकोची आहे हे सांगितलं जातं. तू तुझ्या नवऱ्याची नीट काळजी नाही घेतली, तुझा स्वभाव चुकीचा आहे, तुझ्यात काहीतरी कमी आहे, म्हणून तो दुसरीकडे गेला. आणि ती जी दुसरी स्त्री आहे तिलासुद्धा वाईट नजरेने बघतात. तिनेच काहीतरी जादूटोणा केला असेल, हे असं काहीतरी. पुरुष मात्र निष्पाप असतो, बरोबर ना? त्याच्याकडून काहीच चूक झाली नाही आहे, किंवा मग तो पुरुष आहे, त्याला काय झालं? आणि हे सगळ्या पुरुषांना लागू नाही होत, कारण जशा महिला सगळ्या सारख्या नसतात तसेच पुरुषही सगळे सारखे नसतात. सासरी जाताना आई वडील बोलतात, दिल्या घरी तू सुखी राहा, पण घाबरू नको, तुझ्या हक्काचं घर आहे, त्याचे दरवाजे नेहमी तुझ्यासाठी उघडे आहेत, आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असू, हे असं का नाही बोललं जात? जर मुलीने जिचं लहानपण गेलं त्या घरात जर वाटणी मागितली तर भाऊ आणि भावजे बोलणं बंद करतात. लग्नाआधीच तिचे आई वडील तिला नीट उमजण्याच्या आतच तिला पर्क करतात. तुझं लग्न होणार, तू तुझ्या घरी जाणार, हे असं बोलून. का? हे तिचं घर नाही आहे, पाहुणी आहे का? असं असेल तर खूप साऱ्या अपेक्षा तिच्याकडूनच का? सत्य आहे पण कडू आहे. महिला किंवा मुलगीची मनापासून जिम्मेदारी ना तिचे घरचे घेत ना तिचे सासरचे. अग्निपरीक्षा ही स्त्रीलाच द्यावी लागते. ती पवित्र होती हे सांगून समाजाला नाही पटलं, तिला अग्निपरीक्षा द्यावीच लागली. तेव्हाही
आणि आत्ता ही स्त्री ही अग्निपरीक्षा देतच आहे. एखादा अधिकार तिने मागितला तर तो तिला मिळवण्यासाठी तिला चपला झिजवाव्या लागतात. आणि यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्र नास्तु न पूज्यन्ते सर्वत्र त्राफलाः क्रियाः. ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे देवता आनंदाने वास करतात आणि जिथे नाही होत तिथे कोणतेही कार्य फलदायी होत नाही.